नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. दहिगाव तेल्हारा येथील आंबेडकरी विचाराच्या मंडळींवरील दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करा. वंचित बहुजन आघाडीची गृहमंत्र्यांकडे मागणी. दहिगाव तालुका तेल्हारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावाच्या कमानीवर लावलेल्या पंचशील व निळे झेंड्याची विटंबना गावातील काही जातीवादी वृत्तीच्या लोकांनी केली. त्यानंतर गावातील आंबेडकरी मंडळींनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रार दाखल करणाऱ्याचा राग मनात ठेवून जातीवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी तक्रार दाखल करणाऱ्या दहिगावातील आंबेडकरी मंडळींवर राजकीय दबावातून खोट्या तक्रार दाखल करून दहिगाव येथे तेल्हारा पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून तेल्हारा पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता खोटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. ही बाब गंभीर असून जातीयवादी मानसिकतेतून हा प्रकार झाल्याची शक्यता वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी निवेदनामार्फत गृहमंत्री व अकोला SP यांच्यापुढे मांडली आहे. अजून सुद्धा दहिगाव येथील आंबेडकरीवादी सामान्य मंडळींवर राजकीय दबावातून तेल्हारा पोलीस मार्फत खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सुद्धा दहिगावातील जनता भयभीत झालेली आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने गृहमंत्री तसेच अकोला पोलीस अधीक्षक यांना दहिगाव तालुका तेल्हारा येथील आंबेडकरीवादी मंडळींवर दाखल केलेले सर्व गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे. तसेच तेल्हारा पोलिसांचे दहिगाव येथील कॉम्बिंग ऑपरेशन थांबवून तेल्हारा पोलिसांनी दाखल केलेले सर्व खोट्या गुन्ह्यांची पोलीस अधीक्षक मार्फत चौकशी समिती स्थापन करून चौकशी करून खोटे गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे व खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून खोटे गुन्हे दाखल करणारे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तेल्हारा पोलिसांविरुद्ध तीव्र आंदोलन करेल अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी गृहमंत्री व अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून तक्रार दाखल केली आहे. यावेळी महिला आघाडी अध्यक्ष अम्रपाली खंडारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव, गजानन गवई, मनोहर वनसोड, किशोर जामनिक, अक्षय तायडे, संजय कीर्तक, राजू मुंदवणे, अमोल कलोरे, शंकरराव राजूसकरसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. गर्जना मराठी न्यूज करिता आनंद बोदडेसह उद्वहन दांडगे, अकोला. दहिगाव तालुका तेल्हारा येथे 14 एप्रिल रोजी झेंड्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीची दखल न घेता उलट आंबेडकरी जनतेवरच संपूर्णपणे राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि आमच्या वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं की तिथलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवून अनेकांवरचे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घेण्यात यावे आणि विनाकारण राजकीय दबाव तंत्राच्या अधीन येऊन जे काही आणखी गुन्हे वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे ते सुद्धा थांबावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तेल्हारा पोलिसांच्या विरोधात फार मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि याची जर पुढे काही आणखी जर घटना घडली तर या संपूर्णपणे तेल्हारा पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि जर एवढंही करून सर्व गोष्टी जर थांबल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल.